मी थांबत नाही, मी तुमच्यासोबत येतो. आणि तुम्ही जेव्हा माझ्या घरातली वाट बघतो. नागोजी जेजे इतिहासाच्या पुस्तकात नावच नाही आहे. सर्जेराव जेजे यांचे पुत्र, वय वर्ष 16. मग त्याच्या ओटावरती मुशी आली काय नसेल ते तुम्ही विचारा. शिवाजी महाराज दक्षिणेच्या स्वारीला जातात. सर्जेराव जेजे त्यांचा मुलगा नागोजी जेजे तो आपल्या बाबांना म्हणतो, बापाला म्हणतो, बाप असं म्हणतो कारण बाप या शब्दात ताकद आहे. बापाला म्हणतो मी सुद्धा येणार. पण बाप असं म्हणत नाही, अरे मला काय झालं तर घरदार बघणारं कोणतरी पाहिजे, तू इथं थांब. नाही, तिची मान अभिमानाने छाती फुलते जाते. त्या दक्षिणेच्या स्वारीत जी लढाई झाली, नागोजी जेजे वय वर्ष 16च्या मस्तकाला बाण लागलेला आहे आणि तो तिथे बापाच्या मांडीवरती त्याने प्राण सोडलेला आहे. ही परंपरा हिंदवी स्वराज्याची परंपरा आहे. हो, किती हो बोलण्यासारखं खूप आहे शिवाजी महाराजांबद्दल, आत्ता वेळ नाही. पण शिवाजी महाराज गेलेत हनुमान जयंती तिथीनुसार, शिवजयंती तिथीनुसार, तारखेनुसार त्याच्यात वाद न पडता आपण 365 दिवस भारत मातेचा जयघोष करणारी माणसं, 365 दिवस शिवाजी महाराजांचा जयघोष करणारे. तिथे आपण हिंदू तिथीनुसार सगळेच उपक्रम झाले पाहिजे, त्याबद्दल काय वाद नाही. पण त्यांची जयंती तारखेप्रमाणे सुद्धा मोठ्याने झाली पाहिजे. तर ते गेले त्या दिवशी शिवाजी महाराजांचे शब्द आहेत ते सांगितलेत त्यांनी. तर ते शब्द 19 फेब्रुवारी रोजी मोटरसायकलला झेंडा लावून, फेटा घालून रॅली काढणाऱ्या शिवभक्ताला ते शिवाजी महाराजांचे शेवटचे शब्द माहीत नाहीत. आता गोलाकार माणसं जमली, शिवाजी महाराजांना समजलंय आपली वेळ झाली. शिवाजी महाराज त्यांचं मरण कसं आहे याच्यावरती सुद्धा 2-3 तास बोलणं इतकं ते आहे. ते धार्मिक मरण आहे, हे सुद्धा तेजस्वी इतकं मरण आहे, धार्मिक मरण. ते काय झालं त्यावेळी, ते काय करत होते ते विषय नंतर. ते त्यावेळी सहकार सांगतात, आम्ही जातो आमचा काळ झाला, आम्ही जातो आमचा काळ झाला. सप्त सिंधू सप्त गंगा मुक्त करा, काशीचा विश्वेश्वर सोडवा. काय सांगतात? सप्त सिंधू सप्त गंगा मुक्त करा. मग आता परत इथं आलोय, आपला देश कधी, आपला देश काय आहे, सीमा काय आहे समजतात. त्या नद्या जिथून उगम पावतात, जिथपर्यंत जातात ती भूमी आपली आहे, ती मुक्त करा हे शिवाजी महाराज सांगतात. त्यात म्हणतात की चुकून होऊ नका. सप्त सिंधू सप्तगंगा मुक्त करा, काशीचा विश्वेश्वर सोडवा, चुकून होऊ नका. संभाजी महाराज या शेवटच्या शब्दासाठी आपलं जीवन त्यागतात. संभाजी महाराजांना पकडला तो दिवस आहे फाल्गुन शुद्ध प्रतिपदा. तो आला, हळवा मुकरम खान पकडलं. शिवाजी महाराजांच्या सैन्यात कोण होते कोण नाही होते ते ऐतिहासिक पुरावे होऊनच बोललं पाहिजे. मी सांगितलं की दौलत खान आरमार प्रमुख. मग मला सांगा कान्होजी आंग्रे कुठे गेले? कान्होजी आंग्रे कुठे गेले? असे त्यांच्या नावाचं पूर्ण आहे म्हणून म्हटलं तुर्क फौजे असं तो असं वाऱ्यावरती त्याला ऐतिहासिक संदर्भात बोललं पाहिजे. त्यासाठी त्या पात्राचा मी नाही. पकडला गेला तो क्षण फाल्गुन शुद्ध प्रतिपदा. आता एक आणि आपल्या इथे रोजी फेब्रुवारी बलिदान दिन. गेल्या वर्षी गणपती ज्या तारीखला होता त्याच तारखेला यंदा आहे गाव नाही, तारीख बदललेली आहे कारण आपण हिंदू. पंचांग सागराला जी भरत्या आवट्या येतात त्याला सुद्धा आज हे वर्ष किती आहे? 2026 बरोबर. 2026 मग 2095. 2095 मध्ये कोणत्या महिन्यात ग्रहण लागेल? 2095 मध्ये कोणत्या महिन्यात, कोणत्या तारीखला, कोणत्या वारी, किती वाजून, किती मिनिटांनी, किती सेकंदांनी ग्रहण लागेल ते संपेल सुद्धा. किती वाजून, किती मिनिटांनी, किती सेकंदांनी संपेल
की कालमापन पद्धती आपली फक्त हिंदूंचं पंचांग आहे. त्याचा अभ्यास नादात हिंदू समाज सोडला तर जगातले सगळे देश करतात. तर तो दिवस फाल्गुन शुद्ध प्रतिपदा पकडला. क्षणापासून पकडलं, इथे 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 फळी मधला हा भाग फळी घातली. टाकादंड खाली कमरेला बांधलं, उंटावरती बसवलं. मी असं ऐकलंय, माझा त्याबद्दलचा अभ्यास काही नाही आहे, पण मी ऐकलंय उंटावर जो बसून जर तुम्ही जर प्रवास केलात तर तुम्ही महिनाभर किंवा 10-15 दिवस तुम्हाला संडासला बसताना सुद्धा नाकीनं होतात. त्या उंटावरती संगमेश्वर ते बहादूरगड जवळजवळ 295 ते 300 किलोमीटरचं अंतर आहे. आता ते आपण इतकं अंतर संभाजी महाराजांना उंटावरती उलटं बसून काढलं. कोण भाले टोचतं, कोण दगडं मारतं, कोण शिवीगाळ करतं, कोण माती मारतं. रक्तबंबाळ संभाजी महाराज बहादूरगडावरती पोचले. साखळदंडाने असे बांधलं. 3 प्रश्न केले. 3च प्रश्न त्या गडव्याने. 3च प्रश्न औरंगजेब बहादूरगडावरती असा बसला. त्याने 3 प्रश्न केले की माझा खजिना कुठे आहे तू सांग. आता शिवाजी महाराज मृत्यूनंतर संभाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्यासाठी किती पटीने काम केलं असेल हे सुद्धा सांगणं आता वेळ नाही. खजिना किती वाढवला, हिंदवी स्वराज्याची सीमा होत्या त्या कुठपर्यंत घेऊन गेले. तर सांगितलं त्याने, विचारलं खजिना कुठे आहे सांग, पहिला प्रश्न. दुसरा, माझ्यातले कोण फितूर आहेत ते सांग. तिसरा प्रश्न, तू इस्लाम धर्म स्वीकार. हे झाल्यानंतर संभाजी महाराज